दरवर्षीप्रमाणे 1 डिसेंबर म्हणजे दरवर्षी 1 डिसेंबरला हा कार्यक्रम केला जातो. 15 दिवस या कार्यक्रमाच्या डिसेंबर महिन्यात 15 दिवसाचा कालावधी असतो. त्या 15 दिवसात आपण जागतिक एड्स दिनाचा कार्यक्रम करतो. कुठल्याही आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे, त्या आजाराविषयी माहिती सर्वांना असणे, हा उद्देश या कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागचा आहे. दरवर्षीप्रमाणे आपण इथं जमलेलो आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डुकरे सर, सर्व वैद्यकीय अधिकारी, उपस्थित कर्मचारी आणि महत्त्वाचे तुम्ही असेल तरच या कार्यक्रमाला शोभा आहे. कारण या कार्यक्रमातून आपल्याला प्रत्येक आजाराची माहिती देणं, समाजापर्यंत पोहोचवणं, घराघरापर्यंत पोहोचवणं हा उद्देश असतो. तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण इथं उपस्थित आहात. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी वेगवेगळं घोषवाक्य असते. तसंच यावर्षी एक घोषवाक्य आहे, अडथळ्यावर मात करू, एकजुटीने HIV एड्सला लढा देऊ आणि नवपरिवर्तन घडवू. HIV एड्स आपल्या समाजामध्ये पसरू नये आणि सर्व समाजातील घटकाचं संरक्षण व्हावं या उद्देशाने आपण असे विविध कार्यक्रम करत असतो आणि त्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आपली सुरक्षितता, संरक्षण कसं करायचं त्याच्याविषयी आपल्याला वैद्यकीय अधीक्षक सर माहिती देतीलच. परंतु आपल्या या काम करत असताना प्रत्येक आरोग्य कर्मचारी कसा काम करतो, त्यांनी केलेल्या कामाचं कुठंतरी म्हणजे मोजमाप व्हावं हा उद्देश घेऊन आपल्या जागतिक म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाची टीम, ICTCची टीम जे मागच्या वर्षी झटली, त्यांनी जनजागृतीचे कार्यक्रम विविध प्रकारे प्रत्येक शाळेत, जिल्हा परिषदच्या शाळा असू द्या किंवा हायस्कूल असू द्या, इथं त्यांनी जनजागृतीचे काम केलं. आणि त्या काम करत असताना सोलापूर जिल्ह्यात त्यांचं उत्कृष्ट काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा सन्मान त्यांचा केला गेला आणि म्हणून त्यांचाही इथं सन्मान होणार आहे. तर मी वैद्यकीय अधीक्षक सरांना विनंती करतो की त्यांनी आपले ह्या आजाराविषयी 2 शब्द सांगावेत आणि त्याच्यानंतर आपण जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने एक शपथ घेणार आहोत. तर त्यांनी मार्गदर्शन करतो. आज आपण जो 1 डिसेंबरला जागतिक आरोग्य दिन होता, त्याचा जो सप्ताह चालू आहे, त्या निमित्ताने आपण आज सगळेजण इथे जमलेलो आहोत. एड्स हा आता काही सगळ्या लोकांपासून लपून राहिलेला नाही किंवा जुना आजार राहिलेला नाही. सर्व समाजामध्ये आता या आजाराबाबत जनजागृती झालेली आहे. या आजारावरती उपचार पण आता मिळत आहेत. त्या आजार हा उपचार घेतल्याने माणूस हा पूर्णतः निरोगी जीवन जगू शकतो. तर आपण या आजार हा दूषित रक्तातून पसरणारा आजार आहे किंवा दूषित रक्त असणाऱ्या व्यक्तीसोबत जर संबंध आले तर त्यातून पसरणारा आजार आहे. त्याबाबत काही गैरसमज किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण सुरुवातीला मनातून काढून टाकणे गरजेचं आहे. एड्स आजार असणाऱ्या रुग्ण हा वेळेत औषधोपचार घेऊन आयुष्यभरही तो व्यवस्थित निरोगी आयुष्य जगू शकतो. जर एड्स असणाऱ्या रुग्णांसोबत आपण कुठलाही भेदभाव न करता किंवा मानवता करायच्या भावनेने आपण त्यांना मदत केली पाहिजे किंवा त्यांच्यासोबत ते नॉर्मल वागलं पाहिजे. तर ह्या एड्सबाबत आपण काळजी घेण्यासाठी आपण सुरक्षित संबंध ठेवले पाहिजे किंवा दूषित रक्त आपल्याला किंवा दूषित इंजेक्शन मार्फत आपल्या ह्या गोष्टी होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच आपल्या या ICTC विभागाने
जी कार्यवाही केली त्याबद्दल प्रथम क्रमांक त्यांना मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो. यांनी मागच्या वर्षामध्ये जे उत्कृष्ट काम केलं, प्रत्येक शाळेत जाऊन हायस्कूलमध्ये जाऊन जनजागृती करण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे त्याचा मोजमाप जिल्हा लेवलला झालं आणि त्याबद्दल त्यांना जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट ICTC म्हणून सन्मानित केलं गेलं. तर त्या दोघांचाही सन्मान इथं करण्यात येत आहे. श्री कपिल भालेराव समुपदेशक आणि खोबरे लॅब टेक्निशियन यांचा सन्मान सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि माझ्या जवळच्या सर्वांचे HIV पासून संरक्षण करू, HIV सह जगणाऱ्या त्यांना मदतीचा हात देऊ, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करू. कोणतीही HIV सह जगणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणी, शाळेत, महाविद्यालयात, रुग्णालयात आढळल्यास त्याला कलंकित समजून भेदभाव करणार नाही. यासाठी माझ्या सहवासातील इतर व्यक्तींना HIV संबंधित माहिती देण्यास मदत करेल. कोणतीही HIV सह जगणारी व्यक्ती मानवाधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेईल. थांबा बाबा बसा जरा थोडं.